उद्योगमंत्री उदय सामंत हे रत्नागिरीच्या शोभायात्रेमध्ये या ठिकाणी सहभागी झालेले पाहायला मिळत आहेत. आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः उदय सामंत सर आहेत. सामंत साहेब, एकीकडे नवीन मराठी वर्षाचं स्वागत होतं आहे आणि दुसरीकडे राजकीय पडघम आहेत, लोकसभेच्या निवडणुका समोर आहेत. काय सांगाल? सर्वप्रथम आपल्यामार्फत महाराष्ट्रातल्या जनतेला, कोकणातल्या जनतेला, माझ्या मतदारसंघातल्या जनतेला मी गुढीपाडव्याच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. त्यांच्या कुटुंबामध्ये कायम आनंददायी वातावरण राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि मला असं वाटतं की रत्नागिरीच्या संदर्भातला कायम विषय जो चर्चेला येतो ती निवडणूक तिसऱ्या टप्प्यामध्ये आहे. पहिल्या 2 टप्प्याचे फॉर्म भरणे, फॉर्म मागं घेणं ही प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि तिन्ही नेते संवेदनशील आहेत. त्यांना भौगोलिक रचना माहिती आहे, कोण निवडून येऊ शकतं हे देखील कल्पना आहे आणि म्हणून महायुतीचा उमेदवार असेल तोच निवडून जाईल याची पूर्ण खात्री आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की शिवसेनेनं देखील या जागेवर दावा केलेला आहे, तो कायम आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात तिढा कधी सुटेल, काय सांगू शकाल? कधीपर्यंत सुटू शकेल तिढा? असं मी म्हणणार नाही, कारण सगळे नेते मॅच्युअर्ड आहेत. प्रत्येक पक्षानं मागणी करणं काय वावगं आहे असं मला वाटत नाही, पण योग्य तो निर्णय नेते घेतील. भाजपकडून नारायण राणे यांचं नाव पुढे येत आहे. नारायण राणे असं म्हणतात की जर समजा मला पक्षाने संधी दिली तर मी निवडणूक लढवणार. जसं राणेसाहेब म्हणतायत तसंच किरण सामंत म्हणतायत की पक्षानं जर जबाबदारी टाकली तर ते निवडणूक लढवणार आणि ते जिंकणार. त्याच्यामुळे राणेसाहेबांचा दोष आहे असं मी मानत नाही, किरण सामंतांचा दोष आहे असं मी मानत नाही. दोघेही इच्छुक उमेदवार आहेत आणि शिवसेनेला जर जागा सुटली तर उमेदवार किरण सामंतच आहेत. विनायक राऊत असं म्हणतात की जो कोणी उमेदवार असेल त्याचा 2.5 लाखांनी या ठिकाणी पराभव करणार, ते पराभव तयार राहावं असं त्यांचं म्हणणं आहे. प्रत्येक उमेदवाराला विजयाची खात्री असते. त्यांनी जर मुलाखतीमध्ये असं सांगितलं की मी पडणार आहे तर ते कसं शक्य आहे? तुम्ही तरी कशी अपेक्षा धरता की विनायक राऊत म्हणणार मी 2.5 लाखांना पडणार आहेत? पण त्यांनी जो आकडा सांगितला आहे जिंकण्याचा त्याच आकड्याने ते पडणार आहेत. हे होते उद्योगमंत्री उदय सामंत सर. कॅमेरामॅन समित गजने सर, मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी.